जय जय रघुवीर समर्थ। नमो देवे महादेवे शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्राय नीता प्रणतास्मतां सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा शर्मणीरिवतमसा रासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारलोला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती। निःशेषदाढ्यापहामुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोतावक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। सप्तशृंगी माता मंदिर, गोल्डन पार्क, कल्याण पश्चिम या ठिकाणी आपण नवरात्र महोत्सवानिमित्त सप्तशृंगी मातेची कृपा प्राप्त व्हावी या हेतूने 9 दिवस आपण देवी महात्म्य वाचणार आहोत। शक्य असेल त्या ठिकाणी अर्थ सांगण्याचा आपण प्रयत्न करणार। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री देवे नमः। श्री गणपते बुद्धिदायका सकळ विद्यांच्या नायका नमस्कार तुझैका चरिती आरंभी सर्वही। कोणत्याही कार्याची सुरुवात करायची म्हटलं तर हा आपल्याला योग येतोय तो चव्हाण साहेबांच्या प्रेमामुळे येतोय। कोणत्याही कार्याच्या आरंभी मंगलमूर्तीचं स्तवन होतं, कारण हे बुद्धी देणारं दैवत आहे, बुद्धिदाता आहे। आणि आणखीन एक काम या गणपतीकडे आहे की निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लहानपणी आपण शाळेत ज्या वेळेला मुलांना घेऊन जातो त्यावेळेला पाठीपूजा असायची। पहिल्यांदा श्री आणि मग सरस्वतीचं पूजन। म्हणजे गणपतीचं पूजन एवढ्यासाठी आहे की तो बुद्धिदाता आहे। आपण कुठल्याही देवापुढे आपल्या लहान मुलाला घेऊन गेलो तर आपण पहिल्यांदा त्याला काय सांगतो, हात जोड आणि सांग की मला चांगली बुद्धी दे। पण आई वडिलांनी भरपूर ऐश्वर्य ठेवलं आणि आपली बुद्धीच चांगली नसेल तर मग आपण ते ऐश्वर्य वाढवणार कसं? आणि म्हणून चांगली बुद्धी पाहिजे, म्हणून गणपतीचं स्तवन आहे। ओम
ओंकार प्रधान रूप महेशा, हे तिन्ही देवाचे जन्मस्थान, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान असे मंगलमूर्तीचं स्वरूप आहे. त्याला आपण आधी वर्णन केलेलं आहे की आज हे आरंभलेलं कार्य आहे कथेचं, हे निर्विघ्नपणे पार पाडू दे. का की आपण जरी म्हटलं कथा सांगू तरी आपली तब्येत 9 दिवस चांगली राहिली तर सांगणार ना. आपल्याला मध्येच वृद्धी आली किंवा काही सुतक आलं तर आपण वाचायला येऊ शकणार नाही. म्हणून आपण मंगलमूर्तीला प्रार्थना करतो की 9 दिवस जे आम्ही तुझं आहे, तुझा गोंधळ मांडिला हो करी कृपा. तुझा आता हा गोंधळ मांडलाय आम्ही, तर तुझी कृपा राहू दे आमच्यावरती. त्रिपुराचे वधा लागून शिवे केले तुझे ध्यान, करावया परिवंदना वामन ध्याता झाला. सृष्टीकर्ता चतुरानना आधी केले तुझे ध्यान, पृथ्वी धराया लागून शेष ध्याता झाला. महिषासुराच्या वधाप्रती तुझ ध्याती झाली पार्वती, मुक्ती कारणे निशिदी सिद्धाधिके ध्यायले. विश्वाच्या जया लागून मदन तुझे करी ध्यान, त्या तुझ साष्टांग नमन माझे असो सर्वदा. हे मंगलमूर्ती, त्रिपुरासुराचा ज्या वेळेला वध करायचा होता त्यावेळेला शंकराने तुझं ध्यान केलं की मला ह्या कार्यात यश मिळू दे. वामन अवतारात बलीला बंधन करताना वामनाने तुझं ध्यान केलं. सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाने तुझं ध्यान केलं. या पृथ्वीचा भार मला सहन करता आला पाहिजे, मला शक्ती दे, असं सहस्त्रमुखाचा जो शेष आहे त्याने तुझ्याकडे प्रार्थना केली. ज्यावेळेला महिषासुराचा वध करायचा होता त्यावेळेला प्रत्यक्ष जगन्मातेने तुझं ध्यान केलं. आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून सिद्धाधिक सिद्ध महर्षी तुझं ध्यान करतात. या संबंध विश्वाला कुणी जिंकलंय तर मदनाने जिंकलंय. म्हणजे कामदेवता मदन, त्यांनी ह्या सगळ्या विश्वाला जिंकलंय. तेव्हा त्या मदनाने सुद्धा हे मला सगळं विश्व जिंकता यावं म्हणून तुझी प्रार्थना केली. मज बुद्धी देवोनी रम्य, तुवा वदवावे देवी महात्म्य, तुझे देवा गुणागम्य ब्रह्मादिक वर्णिती. हे मंगलमूर्ती, हे देवी महात्म्य अगम्य म्हणजे लगेच समजेल असं नाही, अगम्य. ब्रह्मादिक ह्या देवीची स्तुती करतायत तेव्हा ते मला उत्तम प्रकारे निरूपण करता येईल असा मला आशीर्वाद दे. नमो शारदे ब्रह्मनंदिने, तू सर्व विद्यांची स्वामिने आणि ब्रह्मादिकांची जनने, प्रणव रूपिणी तुझं नमो. शारदा देवी आपल्याला मगाशीच सांगितलं की आपण पहिल्यांदा त्या शारदेची म्हणजे सरस्वतीची पूजा करतो. आता ही शारदा देवी काय करते तर ही जर सरस्वती आपल्याला प्रसन्न असेल तर काय होतं. सरस्वती जयास प्रसन्न समयोचित शब्द देत. सरस्वती ज्याला प्रसन्न आहे त्याला योग्य वेळेला योग्य शब्द आपोआप त्याच्या मुखातनं बाहेर पडतात, त्याला आठवावं लागत नाही. आता मी काय सांगू. सरस्वती जयास प्रसन्न समयोचित शब्द देत. कोणता शब्द वापरायचा, काय वापरायचा आहे ते त्या त्या वेळेला सरस्वती आपल्याला बुद्धी देते. तू सर्व विद्यांची स्वामीने, ही सरस्वती हिच्यापासून सर्व विद्या
आपल्याला जेवढ्या काही विद्या आहेत या विद्या आपल्याला प्राप्त होतात, ही प्रणवरूपिणी आहे. म्हणजे आपल्याला 4 वाणी आहेत. आता आपण बोलतो त्याला वैखरी म्हणतात, तोंडातल्या तोंडात बोलतो त्याला मध्यमा म्हणतात, मनातल्या मनात बोलतो त्याला पश्यंती म्हणतात, आणि आतमध्ये जिथून त्या वाणीचा उगम होतो त्याला परावाणी म्हणतात. म्हणून तू प्रणवरूपिणी आहेस. तू मुकाशी करशी वाचाळ, पंगोशी लंगविशी अचळ, ऐशी तुझी कृपा सवळ, महाविष्णू तुझं नमो. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत् कृपात्तमहं वंदे परमानंदं माधवम्. ब्रह्ममुखी सरस्वती तुवा स्थापिली निश्चिती, तेव्हा ब्रह्मा वेदाप्रती उच्चारिता झाला. आता भगवान महाविष्णूचं स्तवन केलं. हे महाविष्णू, तू ब्रह्मदेवाच्या मुखामध्ये सरस्वतीची स्थापना केली आणि त्यामुळे ब्रह्मा हा वेदाचा उच्चार करू शकला. महाविष्णूच्या नाभिकमलातनं ब्रह्मदेव निर्माण झाले आणि त्यांना ध्वनी ऐकायला आला, सृष्टी निर्माण कर. सृष्टी निर्माण कर म्हणल्यावर ब्रह्मदेव इकडे इकडे पाहायला लागले. त्यांना कुठेच काही दिसेना, सगळीकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. मग ज्या कमळावरती ते आरूढ झालेले आहेत ब्रह्मदेव, त्याने त्या कमळाच्या देठापर्यंत म्हणजे बेंबीपर्यंत खाली गेले, वरती आले 100 वर्ष, काहीच कळेना. मग त्यांनी प्रार्थना केली की कोण आहेस तू जो मला एवढी सृष्टी निर्माण कर म्हणून सांगतोयस. आणि मग भगवंताने त्या ब्रह्मदेवाला हंसरूपामध्ये ज्ञान दिलं सृष्टी कशी निर्माण करायची, आणि वेद दिले. हे वेद कशातनं निर्माण झाले? भगवंताच्या निश्वासातून वेद निर्माण झाले. पण त्या वेदाचा अर्थ सांगता आला पाहिजे. त्याने नुसतं वेद पाठ आहे आणि सांगितलं तुम्ही अर्थ सांगा म्हणजे मला काय कळत नाही. पाठांतर आहे, पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमानामध्ये पडे. दोन पाठ धड 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 बोलतोय. बरं म्हणले याचा अर्थ सांगा, म्हणजे अर्थ कळत नाही. बरं म्हणले याचा काही तुम्हाला अनुभव आहे का? अनुभव काही नाही. मग नुसतं पाठ करून काय उपयोग आहे? त्याचा अर्थासहित पाठ केला पाहिजे, अर्थ कळला पाहिजे. महावेदांचा अर्थ कोणाला माहिती आहे? साधू संतांना माहिती आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरा देव हावा भार माथा. त्या भगवंताच्या कृपेशिवाय वेदाचा अर्थही कळत नाही. आणि म्हणून भगवंताने त्या ब्रह्मदेवाच्या मुखामध्ये सरस्वतीची स्थापना केली आणि त्यामुळे त्याला वेदाचा अर्थ समजायला लागला. काय म्हटलं आहे का? ताठे गुरुजी आपल्या पद्धतीचं काही सांगत नाही बरं का. मग पुन्हा तुम्हाला असं नको वाटायला. ब्रह्ममुखी सरस्वती तुवा स्थापिली निश्चिती, तेव्हा ब्रह्मा वेदाप्रती उच्चारिता झाला. शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तूची धारासी निश्चिती, तूची पंचायत आकृती, तुझं लागे नमन असो. हे सगळं विश्व तुझ्यापासून निर्माण झालं ना. कुणापासून? भगवान महाविष्णूपासून. भगवान विष्णू याच्यापासून कोण निर्माण झाली? तर विष्णूची शक्ती वैष्णवी ती निर्माण झाली आणि तिने हे सगळे विश्व निर्माण केलं. जगदंबेने मूळ माया वैष्णवी, अनंत ब्रह्मांडे नाचवी, नाना नाटके लाघवी, परब्रह्मशक्ती. शास्त्रे पुराणे वेदस्मृती, अखंड जेचे स्तवन करते. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती
विस्तारी अशी ही जगन्माया आहे, जी अनंत ब्रह्मांड क्षणात निर्माण करते आणि क्षणात नाहीशी करते. हे भगवंता तूच शंकर, तूच विष्णू, तूच ब्रह्मदेव. त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्य त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवः. या तुझ्या पंचायतन देवताला आमचा नमस्कार असो. प्रत्येकाच्या घरात या 5 देवता असतात, त्याला पंचायतन असं म्हटलंय. कुठल्या 5 देवता आपल्या देवघरात असतात? शिव म्हणजे शंकराची पिंड असणार, सूर्य सूर्याची प्रतिमा असणार, त्यानंतर देवीची अन्नपूर्णेची किंवा देवीची एक मूर्ती आपल्या घरामध्ये असणार देवघरात. एक गणपतीची असणार, मुलीच्या लग्नाच्या वेळी आई तिला देते, एक गणपतीची मूर्ती देते आणि एक अन्नपूर्णा देते. जरा आवाज बारीक करा, माझा आवाज वाढतो मध्ये. बरोबर आहे, तुम्हाला त्रास होत नाही कोणाला आवाजाचा? झाला तर कमी करा. बर ठीक आहे. शिव सूर्य, शिव सूर्य, शक्ती म्हणजे देवी, गणपती आणि विष्णू. गोपाळकृष्ण असतो का नाही प्रत्येकाकडे? मग गोपाळकृष्णांची काय देते? गोपाळकृष्णाने अन्नपूर्णा देते आई मुलीला लग्नामध्ये. असे ही तुझी पंचायतना म्हणजे 5 स्वरूपामध्ये तू आमच्या देवघरामध्ये विराजमान झालेला असतो. त्या सर्व देवतांना आमचा नमस्कार असतो. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक याशी नमन सर्वदा. दत्तात्रय वशिष्ठ मुनी आहेत, वाल्मिक आहेत, व्यास आहेत, नारद आहेत, शुक आहेत. या सर्व महापुरुषांना आमचं वंदन असो. दत्तापासून दत्ताने अनुग्रह कुणाला दिला? दत्ताने अनुग्रह दिला सर्व हे नवनाथ आहेत त्यांना अनुग्रह केले. शंकराने पार्वतीला पहिल्यांदा गुज सांगितलं, गुह्य सांगितलं. ते मच्छिंद्रा माशाच्या पोटात मच्छिंद्राने ऐकलं. मच्छिंद्राने तो बोध गोरक्षाला केला, गोरक्षाने गहिनीनाथाला केला, गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला केला, निवृत्तीनाथाने माऊलीनाथ. म्हणून दत्ताला नमस्कार आहे. दत्त ह्या सगळ्यांना ज्ञान देणारे गुरु आहेत. सगळ्यांची गुरु कोण आहेत? दत्त. ब्रह्मा विष्णू महेश. सत्वगुणी कोण आहे? तर विष्णू आहे. रजोगुणी कोण आहे? तर ब्रह्मा आहे. तमोगुणी कोण आहे? तर शंकर आहे. सत्व रजतम एकत्र आहे म्हणजे कोण आहे? गुरुदेव दत्त. दत्त आहेत, वशिष्ठ आहे. वशिष्ठांनी रामाला उपदेश केलाय. वाल्मिकांनी प्रत्यक्ष रामायण लिहिलंय. व्यासाने महाभारत लिहिलंय. अनेक पुराण व्यासाने लिहिलेली आहेत. व्यासाने म्हणजे पहिल्यांदा चतुश्लोकी भागवत भगवंतानी विष्णूला सांगितलं. भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगितलं. चतुश्लोकी 4 श्लोकी भागवत सांगितलं. त्यानंतर ते भागवताचं ज्ञान ज्या ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलं, नारदाने ते ज्ञान व्यास महर्षींना सांगितलं. व्यास महर्षीने शुकांना सांगितलं, शुक महर्षीला. आणि शुकाने ते ज्ञान दिलं आहे परीक्षिती राजाला. श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्ताने याशी नमन सर्वदा. असो जिचा हा ग्रंथ जाण त्या देवीशी करून नमन करीत से ग्रंथारंभ प्रेमभावे करुनिया. आता जिच्यासाठी हे सगळं चरित्र चाललंय त्या देवीला वंदन आहे. तिला वंदन करून बघ आपण आरंभ करणार या कथेला. ती कशी आहे?
सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा, करी कृपा उजळे कुळ दीपा, बोध करी सोपा, येऊनी लवलाही येऊनी लवलाही, सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा, तुझा गोंधळ मांडिला हो करी कृपा, जाऊनी महाद्वारी नवसम्या फेडिला हो करी कृपा, करी कृपा उजळे कुळदीपा, बोध करी सोपा, येऊनी लवलाही येऊनी लवलाही, सच्चिदानंद अंबाबाई करी कृपा. हे देवी तू आमच्या कृपा कर, तुझा गोंधळ मांडिला हो करी कृपा. आम्हाला बोध कर, तू जर बोध करशील तर आम्ही कथा सांगू. त्या देवी शिकवणे नवना करीतसे ग्रंथारंभ, प्रेम भावे करुण्या. आता ग्रंथाला आरंभ करतोय ते भगवंताची कथा सांगताना प्रेम पाहिजे. सगळं केलं पण काही प्रेम नाही तर म्हणजे आता हे सवाष्ण सांगतात नाही कोणाला बोलावलं म्हणजे काय कुणाला बोलवतो तुम्हाला डायबिटीज आहे अमुक आहे तमुक आहे काय खायला म्हणजे वाढलं तर याने खायला पाहिजे ना, ते खात नाही माणसं. त्यामुळे हो आम्हाला एवढं ऑर्डर कर का आम्हाला थोडंच वाढतं. मग याने विचार केला त्यापेक्षा एखाद्या गरीबाला बोलवावं, तो तर पोटभर खाईल ना. पाचही पक्वानं केले, चांदीचं ताट वाट्या अमुक तमुक आणि काय सांगितलं असलं तरी पाहिजे का चांदीचं ताट असलं पाचही पक्वानं खा घ्या. अरे चालेल का, नाही चालणार ना. तो म्हणजे मला भाजी भाकरी वाढ बाबा पण प्रेमाने वाढ. प्रपंचातही प्रेम लागतं आणि परमार्थातही प्रेमच लागतं. ते प्रेम त्या प्रेमावरती तर देव प्रसन्न होतो. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम पाहिजे, प्रेमाशिवाय सर्व व्यर्थ आहे. देव आहे प्रेमाचा भुकेल आहे, भावाचा भुकेल आहे. कोणी आता येतात ना लोक जे दर्शनाला येतात देवीच्या, कुणालाही बसा म्हणू नका. त्याला आवडलं तर 2 मिनिटं बसेल, नाही आवडलं तर जाईल. कारण काही त्यांना कामं असतात बाहेर. आपण म्हणणार बाबा बसा 2 मिनिटं, तर माणसाला वेळ असतो नसतो. आपण कोणाला बसा म्हणायचं नाही. त्याला वाटलं आवडलं 2 शब्द ऐके, बस त्याला काही कथा पूर्ण घेऊन थोडं बसायला सांगतो आपण. ऐकलं बाबा 2 शब्द ऐक, नसली वेळ तर जा. म्हणजे आपलं चित्त विचलित होत नाही. आपली कथा ऐकताना आपण सगळ्याला या बसा कोणाला या बसा म्हणू नका. ज्याला बसायचं तर बसेल, ज्याला जायचं तो जाईल. आपलं लक्ष सगळं कथेकडे पाहिजे. करीतसे ग्रंथारंभ, प्रेम भावे करुण्या. श्रोतीयासी नमस्कार, माझा असो निरंतर. सर्वत्री होनी सादर, निवून ते पूर्ण करावे. श्रोत्यांना नमस्कार करा. तुम्ही श्रोते भगवन मूर्ती. तुम्ही कोण आहेत? भगवंताच्या मूर्ती आहेत. श्रोते कोण आहेत? परमात्मा त्यांच्या रूपाने आपल्या समोर येऊन बसतो. श्रोते तुम्ही भगवन मूर्ती. श्रोते कसे असतात? ज्ञानी असतात. ते म्हणतात तुमच्यासारखे 56 प्रवचनकार बघितले, 56 कीर्तनकार बघितले म्हणजे ऐकले, पचवले. म्हणजे श्रोता कसा असतो? ज्ञानी असतो. त्याने अनेकांच्या मुखातनं भगवंताचं नाम ऐकलेलं असतं, अनेक कीर्तन ऐकले असतात, प्रवचन ऐकलेलं असतं. तर त्यांना आपल्यापेक्षा जास्ती ज्ञान असतं. मग त्यांना विनंती केली श्रोत्यांना की बाबा माझं काही चुकलं तर सांभाळून घ्या. काय म्हटलंय का? श्रोतियासी नमस्कार, माझा असो निरंतर. सर्वत्री होनी सादर, न्यूनते पूर्ण करावे. काही कमी असेल माझ्या सांगण्यामध्ये, एखादी गोष्ट राहून गेली असेल, एखादा मुद्दा सुटला असेल, एखादा जास्ती सांगितलं गेला असेल, एखाद्यात अतिशयोक्ती केली गेली असेल तर मला क्षमा करा. द्वापारे नैमिषारण्य गाण, सुत सांगे शौनकारिका लागून.
सहस्र वर्षे सत्र करून ऋषी सर्व ही ऐकती. द्वापार युगामध्ये नैमिषारण्यामध्ये सुत शौनकादिक ऋषींना कथा सांगतात. त्यावेळेला 1000 वर्ष चालणारा यज्ञ चालू होता, सत्र चालू होत. सकाळच्या वेळेला यज्ञादी कर्म व्हायचे आणि दुपारच्या वेळेला एखादा ज्ञानी मनुष्य असेल तो व्यासपीठावर बसून कथा सांगायचा. हे जे सूत आहेत त्यांनी ते व्यासांचे शिष्य आहेत, तर त्यांनी सगळं ते ऐकलेलं आहे. ते म्हणले तुमच्याकडे ज्ञान आहे, तुम्ही आम्हाला सांगा. ऋषी सर्व ही ऐकते. तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून आधी व्याधीने न व्हावे मरण. मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून बैसवीला ऐकावया. या सर्व ऋषींनी काय केलं की सगळी कथा पूर्ण होईपर्यंत आपल्याला मृत्यू येऊ नये, ना वक्त्याला ना श्रोत्याला, कुणालाच मृत्यू येऊ नये म्हणून जो काळ आहे त्या काळाला वश केलंय, मृत्यू देवतेला वश केलंय. आणि त्याला गेलं तू कथा ऐकायला बस, इथनं उठायचं नाही, कथा होईल बरेच. म्हणजे काळालाही वश करून कथा ऐकायला बसवलंय की जेणेकरून या कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून. तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून आधी व्याधीने न व्हावे मरण. मूर्तिवंत काळ मृत्यू वश करून बैसावेला ऐकावया. ऋग यजु सामाथर्वण या चहुवेदांचे तात्पर्यदान त्यांचे काही परवलेपण शौनकादिक सर्वही ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद यांचं ज्ञान असणारी मंडळी कथा ऐकायला बसलेली आहे. शौनकादिक ऋषी आहेत ते. आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्ववेद हे 4 उपवेद प्रसिद्ध यांचे जाणते सर्वही. कथा ऐकायला बसणारी माणसं किती अधिकारी होते बघा. ज्यांना आयुर्वेद येतोय, ज्यांना धनुर्वेद आहे येतो आहे, ज्यांना ज्योतिषविद्या येते, ज्यांना गंधर्व विद्या येते, असे हे 4 वेदाचे जाणकार कथा ऐकायला बसलेले. वेदांत न्याय मीमांसक तर्क न्यायिक चार्वाक ही 6 शास्त्रे मुख्य यांचे ज्ञान ते सर्व. 6 शास्त्रे, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. म्हणजे मुलगा ज्यावेळेला आईला भिक्षा मागतो, आई मग तो आईच्या पुढे पहिली भिक्षा आईने घालायची मुलाला. तो चालला आता गुरुकुलात 12 वर्षे शिकायला. मग तो म्हणतो आई ओम भवती भिक्षां देही. आई म्हणते बाळा हे भिक्षा घेऊन तू काय करशील. मग तो आपल्या आईला सांगतो या भिक्षे करून, म्हणजे तू जी मला भिक्षा घातली ना, या भिक्षे करून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पठिता हवे. मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा अभ्यास करेन. म्हणून पहिली आईची जी भिक्षा आहे ती मोठी असते. आता गुरुकुलात 12 वर्ष राहायचा विद्यार्थी, आईची तशी भिक्षा असते ती. व्याकरण सांख्य योग देख शिल्प सूप काम कोक वैद्य पातंजली धार्मिक ही उपशास्त्रे. जे 4-6 शास्त्र मुख्य आहे. त्यात वेदांत शास्त्र आहे, न्यायशास्त्र आहे, मीमांसक आहे, तर्कशास्त्र आहे, नैयायिक आहे, चार्वाक आहे, असे 6 शास्त्र आहेत. आणि ह्या 6 शास्त्राला 6 उपशास्त्र. त्याला म्हणतात व्याकरणशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, शिल्पसूत्र, सूपकाम, काम, कोक विद्या आहे, वैदिक आहे, पातंजली आहे, धार्मिक अशी उपशास्त्र. वेदशास्त्री परमकुशल. बघा नंतर इथे असं पान उडू नये म्हणून असं लावायला एखादी क्लिक.
वेदांत शास्त्री परम कुशल शौनकादिक ब्राह्मण सकळ सूत्र भाष्य करते केवळ ऐसे सर्व ही मिळाले. वेदशास्त्रामध्ये जाणकार शौनकादिक ब्राह्मण जी वेदामध्ये सूत्र सांगितली त्या सूत्राचा अर्थ सांगणारे भाष्यकार असे सगळे मिळून कथा ऐकायला बसलेले. ते स्वतःचे करते प्रश्न. तू व्यासांचा शिष्य जाण, व्यासे सर्व पुराणे करून तुझला उपदेशिनी. हे तुझा व्यासाचा तू शिष्य आहे. व्यासाने सगळी पुराण तुला सांगितली. भविष्योत्तर कुठली कुठली पुराण आहे ती ऐक. भविष्योत्तर पुराण आहे, भागवत पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, वराह पुराण आहे, वायू पुराण आहे, वामन पुराण आहे, विष्णू पुराण आहे, ब्रह्मांड पुराण आहे, ब्रह्म पुराण आहे, ब्रह्मवैवर्तक पुराण आहे, नारद पुराण आहे, लिंग पुराण आहे, पद्म पुराण आहे, अग्नि पुराण आहे, कूर्म पुराण आहे आणि गरुड पुराण आहे. अशी एकूण 18 पुराण आहेत. यांचे ठाईतून परम निपुण अशी ही 18 पुराण तुला मुखोद्गत आहे. याचं ज्ञान आहे तुला. आणखी उपपुराण पण आहे. शिवपुराण आहे, नरसिंह पुराण आहे, शरद कुमार आहे, भार्गव आहे, वैकेट आहे, माहेश्वर आहे, गौर आहे, नारदी आहे, पराशर आहे, दुर्वास आहे, कपिल आहे, औषणस, मानव, वारुड, सांब, नंदी, आदित्य, तुळसी, गणेश पुराण, देवी पुराण, कालिका पुराण अशी 21 पुराण आहे. देवी पुराण रेणुका 23वी उपपुराण आहे. हे सगळी उपपुराण सुद्धा तुला मुखोद्गत आहेत. याचा तू जाणकार आहे. व्यासाचे आज्ञे करून तू सांगता झालास पुराण. आम्ही तुझ्या मुखे करून केले बहुत ग्रंथाचे. व्यासाने आज्ञा दिल्यावरती तू ही पुराण सांगितलीस आम्हाला. तुझ्या मुखात आम्ही ही पुराण ऐकलेली आहे. आम्ही जे जे केले प्रश्न ते ते करसी केलेसी निरूपणा. आता देवी महात्म्य जाण आम्हाला गे सांगावे. आता तुम्हाला देवी महात्म्य सांग. त्यांना जी जी महात्म्य सांगितली ती ऐकून तृप्ती झाली. वा जी जी महात्म्य सांगितली ती ऐकून तृप्ती झाली. आता देवी महात्म्य उरली श्रवणे इच्छा होती. तुझ्या मुखातून आम्ही अनेक पुराण ऐकली, पण आता आमच्या मनात एक इच्छा आहे. तुझ्या मुखातनं देवी पुराण ऐकावं अशी आमची इच्छा आहे. आदिमाया प्रणव रूपिणी जी अनंत शक्तीची स्वामिनी, जी अनंत अवतार घेऊन भक्ताप्रती रक्षितसे. ही आदिमाया आहे, प्रणव रूपिणी आहे, अनंत शक्तीची स्वामिनी आहे. आपल्या शरीरामध्ये जी शक्ती आहे ना ही देवी आहे, ती शक्ती आहे. शरीर म्हणजे प्रकृती आणि शक्ती, शिव आणि शक्ती. तर शिव म्हणजे आत्मा आणि शक्ती म्हणजे हे सगळं आपल्याला डोळ्यातनं पाहणं ही शक्ती आहे, कानातनं ऐकणं शक्ती आहे. नुसते डोळे असून उपयोग नाही, डोळ्यातनं पाहण्याची शक्ती पाहिजे. नुसते कान असून उपयोग नाही, कानातनं ऐकण्याची शक्ती पाहिजे. नुसतं तोंड असून उपयोग नाही, बोलण्याची शक्ती पाहिजे. नुसती जीव असून उपयोग नाही, रसज्ञान पाहिजे. नुसती त्वचा असून उपयोग नाही, स्पर्श ज्ञान पाहिजे. म्हणजे ही जी काही शक्ती आहे ही शक्ती देवता तू आहे. तुझ्यामुळे हे सगळं विश्व चाललंय. चलन वलन जे चाललंय ना ते तुझ्यामुळे चाललेलं आहे. आदिमाया प्रणव रूपिणी जी अनंत शक्तीची स्वामिनी, जी अनंत अवतार घेऊन भक्ता प्रति रक्षित. श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैटप दैत्यमर्दना विष्णू असते हे करविले.
भगवान महाविष्णूच्या देहापासून शरीरापासून तुझा पहिला अवतार झाला. तो पहिला अवतार झाला महाकाली देवी. श्री विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेऊन मधु कैटभ दैत्यमर्दन विष्णू असते हे कळविले. देवाच्या शरीरापासून ही कालीमाता निर्माण झाली. त्या भगवान महाविष्णूला झोप लागलेली होती, निद्रा लागलेली होती. ऋषीने स्तवन केल्यानंतर ती प्रसन्न झाली कालीमाता. तिने विष्णूला जाग केलं आणि सांगितलं, हे मधु आणि कैटभ दैत्य आहे, यांचा तू वध कर असं त्या देवीने सांगितलं. विष्णूला त्याची शक्ती प्रदान केली. द्वितीय अवतारी महिषासुर महालक्ष्मीने मारलेला. दुसऱ्या अवतारामध्ये महालक्ष्मीने महिषासुराचा वध केला. सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न. तयाचे सांगामा कथन विस्तारून सर्वदा. जशी भगवंताच्यापासून महाकाली झाली तशी महिषासुराचा वध करताना सर्व देवांच्या शरीरातलं तेज एकवटलं आणि त्या तेजाने निर्माण झालेली देवी म्हणजे ती महालक्ष्मी देवी. त्याच्यामध्ये सर्व देवांचं तेज आहे. कुणामध्ये? त्या महालक्ष्मीमध्ये. सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न. तयांचे सांगामा कथन विस्तारून सर्वथा. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ आणि शुंभ दैत्य धारण तिसरे अवतार हे मारले. शुंभ आणि निशुंभ दैत्याचा वध करण्यासाठी पार्वतीच्या देहापासून सरस्वती देवीने अवतार घेतलेला आहे, निर्माण झाले. सांगावे सर्व चरित्र. ही तिन्ही चरित्र तू आम्हाला सांग. मधु कैटभ दैत्याचा वध कसा झाला, महिषासुराचा वध कसा झाला, शुंभ निशुंभाचा वध कसा झाला, हे सगळे चरित्र तू आम्हाला देवीचं महात्म्य सांग. सांगावे ते सर्व चरित्र. श्रवणे पापी होती पवित्र. त्या श्रवणाने काय होतं? ही देवीची कथा ऐकल्याने पापी माणसं पवित्र होऊन जातात. म्हणजे श्रवणाने कशी पवित्र होऊन जातात असं माणसाला मनात येईल का नाही? कारण ऐकल्याशिवाय आपल्यातले दोष कसे करणार? मनाची शते ऐकता दोष जाते. मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. म्हणे दास विश्वासिता मुक्ती होती. ऐकल्यानंतर आपल्यामध्ये काय दोष आहेत ते नाहीसे होऊन जातात. आपल्या झालेल्या अपराधाचा ज्यावेळेला आपल्याला पश्चाताप होतो त्यावेळेला ते पाप नाहीसं होऊन जातं. म्हणून श्रवणाने ही पाप नाहीशी होऊन जातात. सांगावे ते सर्व चरित्र. श्रवणे पापी होती पवित्र. आणि ती अवतार सर्वत्र कोण कोण झाले. आणखी काही अवतार देवीने घेतले असतील तर तेही आम्हाला सांग. त्या सर्व अवतारांचे कथन आम्हाला करावे जाण. तुझं असे त्रिकाल ज्ञान व्यासप्रसादे करून या. हे सुद्धा तुला व्यासांचा आशीर्वाद असल्यामुळे त्रिकाल ज्ञान आहे. त्रिकाल ज्ञान म्हणजे काल काय झालं, म्हणजे भूतकाळात काय काय घडलं तेही तुला माहिती आहे. वर्तमान काळात ह्या पृथ्वीच्या पाठीवर कुठं कुठं काय काय चाललंय तेही तुला माहिती आहे. आणि भविष्य काळामध्ये कुठे काय काय घडणार आहे तेही तुला माहिती आहे. म्हणजे तुला त्रिकाल ज्ञान आहे. ऐकोने शौनकालिकाच्या बोला सुत मानसी आनंदला. मग वर्णन करता झाला दिव्य महिमा अपार. सुताला आनंद झाला कारण असं म्हटलंय की अशा जागी बसावं जिथनं कोणी उठ म्हणणार नाही. ऐसी जगह बैठना कोई न बोले उठ. ऐसी बात कहना कोई न बोले चुप. असं बोलावे कोणी, असं बोलावं
की कोणी म्हणू नये गप बसावं असं कोणी म्हणू. म्हणून असं म्हटलं की ते सुत म्हणतात तुम्हाला ऐकण्याची इच्छा आहे म्हणून मी सांगतोय, बळजबरीने सांगतोय का नाही, तुम्हाला इच्छा आहे ऐकायची म्हणून मी तुमच्यासाठी सांगतोय. सुतमानसी आनंदला मग वर्णन करता झाला देवी महिमा अपार. सुत म्हणे शौनका विकासी तुम्ही जैसे पुसले आमासी तैसे म्हणून सर्व ऋषी पूर्वी मार्कंडे या प्रश्न केला. आत्ता जसं तुम्ही मला विचारतात हे देवी महात्म्य सांगा म्हणून, तसाच एकदा सगळे ऋषी एकत्र जमलेले असताना त्यांनी मार्कंडेय ऋषीला प्रश्न केला की आम्हाला देवी महात्म्य सांगा म्हणून. मार्कंडेय कसे होते? मार्कंडेय महाभाग शतकल्पांत जीवनम. मार्कंडेय ऋषीने सगळं देवी महात्म्य लिहिले. तेव्हा हे मार्कंडेय ऋषी कल्पांत आयुष्य होतं त्याला. अकल्प आयुष्य व्हावे तया माझ्या सगळा हरीच्या दासा म्हणतात. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी संत मंडळी सुखी असो. सुत म्हणते शौनकादिकासी तुम्ही जैसे पुसले आम्हासे तैसे की मिळून सर्व ऋषी पूर्वी मार्कंडे या प्रश्न केला. मार्कंडे झाला सांगता ही मार्कंडे पुराणीची कथा. ही मार्कंडे पुराणी कथा बादरायण झाला वडिता तैसे तुम्हाला सांगतो. ही मार्कंडे पुराणात आलेली कथा आहे. ही देवी महात्म्य कुठं आलंय? मार्कंडे पुराणाची कथा आलेली. आणि कुणी सांगितली आपल्याला? व्यास महर्षीने. बादरायण म्हणतात त्याला, व्यास महर्षीने सांगितलं. हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. हे देवी महात्म्य याच्यामध्ये 700 श्लोक आहेत म्हणून त्याला सप्तशती म्हणतात. असे 700 श्लोक कुठे आहेत? गीतेमध्ये. म्हणून बघा हे किती पहिल्यांदा ज्ञान सांगितलंय ते महाभारत ज्या वेळेला सुरू होतं कथा त्यावेळेला ते फक्त 7 श्लोकामध्ये सांगितलं. पुन्हा जेव्हा व्यासाने महाभारत ज्यावेळेला घेतलं त्यावेळेला ते 700 श्लोकामध्ये सांगितलं. तेच 7 श्लोकात जेवढं सांगितलं तेवढंच त्यांनी 700 श्लोकात सांगितलं. आणि एवढा 700 श्लोक सांगण्यात तो वेळ होता का? तिथे नव्हता. त्याचं स्पष्टीकरण करताना व्यास महर्षींनी 700 श्लोकामध्ये केलं म्हणजे भगवद्गीता. आणि तेही लोकांना कळेना म्हणून माऊलींनी 9000 त्याच्यावरती ओव्या देऊन आपल्याला 9000 व्यक्ती असते तेवढ्या ओव्या देऊन आपल्याला ते स्पष्टीकरण केलं. म्हणजे आई जशी एकाच घासाचे 9 घास करून हा घास लवचा हा घास दिवसा करत करत लहान मुलाला भरवते ना, तसं आपल्याला माऊलीने त्याच्यातला अर्थ सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेत सांगितलं. हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र वेदव्यास बोलिला. 700 मंत्रांचा विस्तार याचा महिमा असे थोर वर्णन करता अंतपार ब्रह्मादिका कळेना. ह्या देवीचा अंतपार कळत नाही. जाणायला जातो आपण पण तेवढं आपली आकलन शक्य नसते. या देवी महात्म्याचे पठण जो विश्वास धरून करी पूर्ण सर्व पुरुषार्थ त्या लागून प्राप्त होती निश्चय. हे देवी महात्म्य जो कोणी त्या देवीवरती विश्वास ठेवून श्रवण करेल त्यावेळेला त्याला सर्व पुरुषार्थ प्राप्त होतील. काय म्हटलंय पहा, सर्व पुरुषार्थ त्याला प्राप्त होते. सर्व पुरुषार्थ म्हणजे सर्व म्हणजे किती आहे? पुरुषार्थ आहे आणि सर्व प्राप्त होतील. सर्व म्हणजे किती पुरुषार्थ आहे? धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. हे 4ही पुरुषार्थ त्याला प्राप्त होते. जो जो काम धरी म्हणे
तो प्राप्त होय जनी, निष्कामे जो त्याशी भवानी मोक्षपद देत असे. आणि ज्याच्या मनामध्ये ज्या ज्या कामना आहेत की माझी एवढं काम व्हावं अशी अपेक्षा धरून जो कोणी कथा ऐकतो त्याच्या मनातले त्या सर्व चांगल्या कामना देवी पूर्ण करते. जो निष्कामी आहे, काही मागणंच नाही म्हणत. एक भक्त रोज जायचा देवाकडे, गेल्यानंतर खिशातनं चिठ्ठी काढायचा, म्हणजे घरने येताना लिहूनच आणायचं ना एवढं एवढं मला पाहिजे म्हणून. मग त्याने सांगायचं एवढं एवढं मला पाहिजे. आता भगवान विष्णूच्या बाजूला लक्ष्मी बसलेली असते, ते सगळं त्याला द्यायची. मग एके दिवशी आला पण खिशातनं काही चिठ्ठी काढेना. तेव्हा विचारलं, बाबा काय रे आज काही घरी विसरलास का काय, का मोबाईलमध्ये लिहून आणलंय? हां, तोडला नाही रे, आज माझं काही मागणं नाही, तेवढ्यासाठी जावं म्हणाले. मागणं नसताना आला. हो म्हणले, मागणं नाही तेच सांगायला आलो. मागणे न काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. म्हणले आईसाहेब तुमच्याकडे काही मागणं नाही. असे जे निष्काम उपासक आहेत की ज्याचं मागणं नाही पण कथा ऐकण्यातला आनंद आम्ही घ्यायला आलो. काय म्हटलंय का? निष्कामी जो त्यासी भवानी मोक्षपद देत असे. तो निष्काम साधक आहे त्याला मोक्षपद प्राप्त करून देते. कृष्ण चतुर्दशीचे दिवशी अथवा कृष्ण अष्टमीशी अथवा नवरात्री विशेषी फल अपार पठणाचे. हे देवी महात्म्य कधीही वाचावं, पण विशेष म्हणले कधी? कृष्ण चतुर्दशी दे, कृष्ण पक्षामध्ये चतुर्दशीच्या दिवशी कथा वाचावी, किंवा कृष्ण अष्टमीला कथा वाचावी, किंवा नवरात्रात 9 दिवस म्हणा, 9 दिवस एक एक पाठ करावा, किंवा 9 दिवस म्हणून एक पाठ करावा, किंवा 9 दिवसात एखादाच पाठ करावा, जसं तुम्हाला शक्य असेल तसं. या नवरात्रामध्ये हे देवी महात्म्य पठण करण्याचे विशेष पुण्य आहे. नित्याचे पठण करतात देवी श्रवण करी तत्वता, ऐशी वेदाची एक वाक्यता वतले असे पुराण. आपण ज्यावेळी ही कथा ऐकतो ना त्यावेळी प्रत्यक्ष जगन्माता सप्तशृंगी माता ती ऐकते. आपण जी कथा सांगतो ती देवी प्रत्यक्ष ऐकत असते. असो मार्कंडेयाची सम्यक ब्रह्मा सांगता झाला देख, कवच अर्गला स्तुती कीरक, अनुक्रमे पठण करा. मार्कंडेयाचं कवच स्तोत्र आहे, अर्गला स्तोत्र आहे, कीरक स्तोत्र आहे. या तिन्हीचे पठण करून मग महास्तोत्र करावे. पठण स्वयं अथवा ब्राह्मणद्वारा दान पठण याचे करावे. आपल्याला जमलं आपण कथा पठण करावी, आपल्याला नाही जमलं तर एखादा जाणकार ब्राह्मण असेल त्याच्याकडनं कथा श्रवण करावे, पठण करून घ्यावं. निष्काम भावाचे करून पठण करता देवी होत प्रसन्न, याचे अशुद्ध अनुक्रमण परिसंतुष्ट देवता. याच्यामध्ये एखाद्या वेळेला वाचताना एखादा शब्द कमी जास्ती झाला तरी जो निष्काम उपासना करतो ना त्याचा दोष नाही. पण सकाम उपासना करायची असेल तर ते यथासांगत व्हायला पाहिजे. सकाम उपासना म्हणजे मला एखादं हे मिळावं म्हणून अशा वेळेला ज्यावेळेला आपण ते करतो त्यावेळेला जाणकारच पाहिजे. तिथे एरवी नाही चालणार. पण एरवी आता आपण कथा वाचतोय याच्याही आपण भावार्थाने वाचतोय, काय आपल्याला मिळावं म्हणून अपेक्षा करत नाही. आपल्या अपेक्षा काय तिची कृपा मिळावी, पण त्या कृपेतच सगळं आलंय ना, वेगळं काय मागायचं? त्या कृपेत सगळं असतं. मग ज्यावेळेला आपण ते कृपा संपादन व्हावं म्हणून वाचतो त्यावेळेला आपल्या मुखातून एखादा अशुद्ध शब्द बाहेर पडला तरी देवी रागवत नाही. पण सकाम उपासना असेल मला हे अमुक फळ प्राप्त व्हावं म्हणून तर ती जाणकाराकडूनच झाली. जो शुद्ध पठण करीत परिभावार्थ नाही चित्तात, त्याचे सर्व व्यर्थ जात देवता शोभे तयावरी. हा, एखाद्याला चांगलं खणखणीत वाचता येत आहे, एकही स्वर अशुद्ध नाही,
पण त्याचा जर भावच नसेल तर देवीला तेही आवडत नाही. म्हणजे तुमच्याकडे चांगली विद्वत्ता भगवंताने दिलेली आहे. देवीने तुम्हाला आशीर्वाद दिलाय की तुम्हाला चांगलं न चुकता वाचता येत आहे. मग अशा ह्याच्यात जर तुमच्याकडनं चूक झाली तर मग देवी फटका दिल्याशिवाय राहत नाही. जो शुद्ध पठण करीत परिभावार्थ नाही चित्तात त्याचे सर्व व्यर्थ जात. देवता शोभे त्यावेळी त्याच्यावर देवी रागवते. अरे तुला येतंय ना बाबा, मग का तू असं पुढ्या मारत चाललाय? 2-4 श्लोक गाळले, 2-4 असं केले, इकडे तिकडे केलं, ते देवीला आवडत नाही. हा एखाद्याला येत नाही तर देवी रागवत पण नाही. पण ज्याला येत आहे तो जर असं उड्या मारत चालला तर देवी त्याला फटका दिल्याशिवाय जात नाही. आणि देवाने मारलेल्या फटकेचा आवाज पण येतो. देवता क्षोभे त्यावर हरिहर ब्रह्मादी देव सतीने कवच रस्ते झाले जने त्याच्या पठण मात्रे कोणे साधिती सर्व पुरुषार्थ. हरिहर ब्रह्मादिक देवतीने कवच रस्ते झाले जने. तिन्ही देवाने मिळून हे कवच पठण केलेलं आहे, सांगितले म्हणजे स्तुती केलेली देवीची. याच्या पठण मात्रे करून साधिती सर्व पुरुषार्थ. हे देवी कवच वाचलं तर सर्व पुरुषार्थ सिद्ध होतात. जो पठण करी अर्गला स्तुती तयासी प्रसन्न होय भगवती. 700 वर निश्चिती भक्ता कारणे अर्गला स्तुती जो कोणी वाचतो त्याला देवी प्रसन्न होते, अनेक वर अर्पण करते. महादेव कृत केलं का जो पठण करी आवश्यक त्याशी सर्व मंत्र यंत्रालिका अनायासे साधते. किलक स्तोत्र जो आठवण शंकराने लिहिलेलं किलक स्तोत्र जो कोणी पठण करेल त्याला मंत्र यंत्रादी जी काही शक्ती पाहिजे असेल ती देवी प्रदान करते. कवच अर्गला स्तुती केलं का मार्कंडे जपोनी सम्यका 14 कल्पायुष्य देख होते झाले तयासी. मार्कंडे ऋषीने हे वाचलेलं आहे, त्याचं पठण आणि त्यामुळे त्याला 1400 वर्षात 1400 कल्पाचं आयुष्य प्राप्त झालं. 14 कल्पाचं आयुष्य प्राप्त झालं. 14 स्मारकामध्ये जाणं 4था होता आपण झाला. आपण 14 शैवांची नामाविधाने सांगतो मी तुझला. शंकराची उपासना करणाऱ्याला शैव म्हणतात, विष्णूची उपासना करणाऱ्याला वैष्णव म्हणतात, गणपतीची उपासना करणाऱ्याला गणपती म्हणतात, देवी सूर्याची उपासना करणाऱ्याला सौर म्हणतात. त्या देवतेची उपासना करणारी मंडळी आहे. तर ही जी शैव मंडळी आहे म्हणजे शंकराची उपासना करणार ती 14 मोठे होऊन गेले. त्यातला 4था आहे तो मार्कंडेय ऋषी. 4थ्या आहेत ते मार्कंडेय ऋषी. कोण कोण आहे ऐका. 14 जण. दुर्वास, विश्वामित्र, ब्रह्मदेव, 4था मार्कंडेय, 5वा इंद्र, बाणासूर, नारायण, कार्तिकेय, दधीची, राम सुद्धा शैव. म्हणजे राम कुणाचं नाव घेतो? शिवाचं. आणि शिव कुणाचं घेतो? रामाचं नाव घेतो. दोघांच्या मध्ये भेद नाही. भेद नाही जीवाशिव, भेद नाही. त्याच्यामध्ये दोघं एकच आहे. काय फक्त नावं वेगवेगळे. दधीची, राम, कण्व, भार्गव, बृहस्पती, गौतम हे अशी 14 स्मार्त आहेत. ही नावे तुला घे सांगितली. त्या 14चे करता स्मरण आधी व्याधी जाती निर्सुना प्रसन्न होय पार्वती रमणा. शैव भक्त म्हणून आहे. हे जे 14 शैव भक्त आहे स्मार्त म्हटलंय त्यांची नुसती नावं घेतली तरी शंकर प्रसन्न होऊन होतो. जगदंबा माता प्रसन्न होते. सुत म्हणे शौनकाधिकाचे तो मार्कंडेय सांगे धर्माचे आणि म्हणे सर्व ऋषीजी एकाग्रचित्त हे श्रवण करा. मार्कंडेय आणि धर्माला ही कथा सांगितली. इतर ऋषी पण ऐकायला बसले होते. त्यांनाही सांगितलं एकाग्र चित्ते श्रवण करा. मनाची एकाग्रता करून कथा श्रवण करा.
जर एकाग्रता मनाची नसेल तर काय होतं? दूध तापवायला आपण गॅसच्या समोरच उभारलेलो आहे, थोडं लक्ष इकडे 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 की आपल्या समोर दूध उतू जात आहे. भाजी चिरताना थोडं इकडे इकडे लक्ष गेले की बोट कापतंय. म्हणजे एक थोडस चित्त विचलित झालं तर प्रपंच जड होत नाही, परमार्थ कसा होणार? म्हणून म्हणाले एकाग्र मनाने ऐका, चित्त विचलित होऊ नये. भजनाच्या आधीच त्या पुढच्या मंडळीत किती वाजता आहे भजन? 5:30 आहे. वेळ आहे, 15 मिनिट असते. नाही, त्या जे कोणी आले असतील त्यांना मी सांगतो ना तुमच्या वेळेत संपवणार आहे, म्हणजे ते पण निश्चिंत नाही. तर कधी कधी कथा असते, कधी असं नको व्हायला. निरोप दिले कथा ऐकायला श्रीराम जयराम जय. त्या सगळी वेळ आपल्याला काय म्हणतं का, हे जीवन फार धकाधकी आहे, त्यामुळे सगळ्यांची वेळ आपल्याला सांभाळता आली पाहिजे. आणि आपल्याकडे 10 दिवस आहे, आपल्याला काय घाई आहे? जो शुद्ध पठण करीत मार्कंडेय ऋषी धर्माला सांगतात आणि म्हणे सर्व ऋषीची एकाग्र चित्ते श्रवण करा. देवीच्या अवताराचे कारण सांगतो मी तुम्हाला, गुणा तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवणाता करावे. देवीने अवतार का घेतला ते मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही आता एकाग्र चित्ताने श्रवण करा. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार, तिघाच पडता संकटोर देवी अवतार घेत असे. या आदिमायेने ब्रह्मा विष्णू महेश्वर यांना निर्माण केलेले तिचे पुत्र आहेत ते तिघे. त्यांना काही संकट पडलं, जसं लहान मूल संकटात असलं का आई ग करतं, तसं या देवांना सुद्धा कधी संकट पडलं तर ते जगन्मातेची प्रार्थना करतात. अवतार घेऊन या जाणं दुष्टांचे करी निर्दारणा, अधर्म नाशन धर्मस्थापना करुणे भक्ता संरक्षी. परमात्म्याचा अवतार कशासाठी होतो? मग तो देव असतो का देवी आहे? परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अवतार घेऊन या जाणं दुष्टांचे करी निर्दारण, अधर्मनाशना धर्मस्थापना करुणे भक्ताशी संरक्षी. ती दुष्टांचा संहार करते. देवाचा अवतार हा दुष्टांचा संहार करण्यासाठी झालाय आणि संतांचा अवतार हा दुष्टांचा उद्धार करणारा झालाय. संत त्यांचा उद्धार करताना मारले का? कुठल्या संतांनी एखाद्या दुष्ट माणसाला मारलाय, त्याचा वध केला, असं कधी ऐकलंय का? नाही ऐकलं. म्हणून अवतार आम्हा धरावया कारणे कशासाठी आहे? ते बुडती हे जग देखवे ना डोळा म्हणून कळवळ आहे. तसे संतांचा अवतार हा दुष्टांच्या मनातली दुष्टवृत्ती जाण्यासाठी आहे. दुष्टांच्या मनातली दुष्टवृत्ती काढून टाकण्यासाठी संतांचा अवतार आहे. हा, जे खळांची व्यंकटेश सांडोई प्रार्थना आहे केलेली काय. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिघे देवीचे पुत्र साचार, तिघाचे पडता संकटोर देवी अवतार घेत असे. अवतार घेऊन या जाणं दुष्टांचे करी निर्दारणा, अधर्म नाशन धर्मस्थापना करुणे भक्ताशी संरक्षी. याच्याविषयी पुरातन इतिहास सांगतो जाणं सावर्णी म्हणतो सूर्यनंदना 14 मध्ये 8वा. 14 मनू होऊन गेले, त्यातला 8वा मनू आहे तो सावर्णी नावाचा मनू आहे. त्यावेळेला ही घडलेली कथा आहे. सावर्णी म्हणतो सूर्यनंदन 14 मध्ये 8वा. 14 म्हणूनची नामार्गाने सांगतो तुझं लागे सांगतो जाणं. ही 14 मनू कोण झाले? यातला 8वा सावर्णी मनू. पण त्याच्या आधीचे
हा, आणि हे म्हणजे एकूण 14ची नावं सांगतो. पहिल्या मनूचं नाव आहे स्वयंभुव मनु, दुसरा मनु आहे स्वारोचिष, तिसरा आहे उत्तम, नंतर तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, वैवस्वनंतरे वैवस्वत मनोंतरे कलियुगे कलिवृतवंचने भरतवर्षे वैवस्वत ही सप्त मनवंतरे निश्चित आहे. सावर्णी तो 8वा, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी अशी एकूण 14. ह्या ब्रह्मकल्पाम आधारी 14 मनू अवधारी 71 चौकड्यावरील राज्य एक एकाचे. 71 चौकड्या एका एका मनूचं राज्य, असं असंख्य आहे. अनेक वेळा घटना घडून गेलेल्या आहेत. सावर्णी म्हणून तो अष्टम सांगतो, त्याचे जन्मकर्म देवीचा प्रसाद उत्तम होता झाला, तयावरी महामायेचा प्रभाव तेने मनु झाला, स्वैराव मनवंतराधिक वैभव होते झाले तयासी. देवीच्या प्रसादे करून सूर्यपुत्र झाला सावर्णी, ध्रुवा येसे राज्य पावणे चिरंजीव झाला. देवीच्या कृपा प्रसादाने हा सावर्णी सूर्याचा मुलगा म्हणून जन्माला, सूर्यपुत्र सावर्णी हे सूर्यवंशामध्ये जन्माला. ध्रुवासारखं त्यांनी राज्य केलं आणि चिरंजीव झाला. महाप्रलय नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत जात, परी सावर्णी म्हणून तो निश्चित राज्य तयाचे अक्षय. महाप्रलयामध्ये जेवढं जेवढं आकाराला आलंय तेवढं तेवढं नाश पावतं. जिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत. हे सगळं जेवढं दिसतंय आणि भासतंय तेवढं सगळं नाहीचं होतं, फक्त हा सावर्णी म्हणून राहतो. महाप्रलय नाशवंत ब्रह्मसृष्टी होतात, परी सावर्णी म्हणून निश्चित राज्य तयाचे असे. त्याचे पूर्वजन्माचे कथन सांगतो मी तुम्हाला, तुम्ही एकाग्रचित्ते करून सविस्तर श्रवण करा. पूर्वी स्वारोचिष मन्वंतरी तयाचे वंशाम आधारी राजा झाला पृथ्वी सुरथ नाम तयाचे. पूर्वी स्वारोचिष नावाचं मन्वंत चालू होतं. त्या स्वारोचिष मनूमध्ये त्याच्या वंशामध्ये सुरथ नावाचा राजा जन्माला आला. 50 कोटी विस्तीर्ण महे त्याचे राज्य असे सर्वही पुत्राचे परिपाही पालन करी प्रजेचे. 50 कोटी योजना म्हणा मैल म्हणा तेवढं त्याचं राज्य होतं. आणि ह्या राजाचं म्हणजे सुरथ राजाचं आपल्या प्रजेवरती आपल्या स्वतःच्या मुलासारखं प्रेम होतं. 50 कोटी विस्तीर्ण महे त्याचे राज्य असे सर्वही पुत्राचे परिपाही पालन करी प्रजेचे. तो राज्य करीत असता जाणं शत्रू झाले तया निर्माण, क्षत्रिय राक्षस आणि येऊन युद्ध दारुण मांडले. असा हा राजा राज्य करत असताना त्याला शत्रू निर्माण झाले. क्षत्रिय राजे, राक्षस आणि यवन हे सगळे एकत्र होऊन त्यांनी या सुरथ राजाच्या राज्यावरती हल्ला केला. सुरथ राजा युद्ध करीत परी जय झाला नाही प्राप्त, शत्रू सर्व हे बलवंत उपाय तेथे चालेना. सुरथ राजाने युद्ध केलं त्याचे, पण सगळेच एकत्र आलेले असल्यामुळे त्याचं त्या तिघांच्या पुढे बल चालेना. जे क्षत्रिय राजा आहेत, राक्षस आहेत आणि यवन आहेत त्याच्या पुढे या एकट्याचं बळ चालेना. दंड करून शत्रूने राजा पळविला समरांगणे, मग तो पुरास येऊने राज्य करी स्वदेशी. शत्रून त्याचा पराभव केला, आपल्या राज्यात येऊन तो राज्य करायला लागला. तेथे येऊन शत्रू प्रमाणे युद्ध करते झाले. तुंबळ प्रधान सहित राज्य सकाळी हिरोने घेतले तयाचे. म्हणजे जे विस्तीर्ण राज्य होतं ते शत्रूंनी जिंकलं. मग जिथे हा स्वतःचं राज्य होतं मग त्यांनी विस्तीर्ण केलं होतं, त्या स्वतःच्या राज्यामध्ये आला तर सगळ्या क्षत्रियांनी पुन्हा त्या राज्यात नाही त्याला हाकलून दिलं. कारण प्रधानासहित ते राज्य त्याने हिसकावून घेतलं.
सर्व सैन्य स्वाधीन केले, द्रव्य भांडार घेऊन नेले, मग राया ठेवे आपले चित्तचित्त हे करून या. काय करावे कोठे जावे, जनासे मुख केवी दाखवावे. आपण एवढं 90 कोटी योजना लांब अशा राज्यावर राज्य केलं आणि आता आपल्याला शत्रूने हाकलून दिले राज्यातनं, तर आपण लोकाला काय म्हणून तोंड दाखवायचंय. वाईट वाटलं त्याला. काय करावे कोठे जावे, जनासे मुख केवी दावावे, मृगया निमित्त करून पळावे हे जे आता उत्तम. आता म्हणाले या राज्यातनं जायचंय, पण निमित्त काही तर लागतं त्याने. बाहेर जाणार, कुठे जायला विचारणार लोक. म्हणजे मृगया करायला, म्हणजे राजाचं राज्य कर्तव्य आहे शिकार करणं, हिंस्र श्वापदांची शिकार करणं. शिकारीचं निमित्त केलं आणि राजा अरण्यात गेला. ऐसे चिंतोने म्हणे सुरराजा एके क्षणी एकटा घोड्यावरी बैसून घोरवरी प्रवेश. तेथे मेधा ऋषीचा आश्रम जाता पाहता झाला तो परम स्वापदेशांतोनी स्वधर्म तेथे शांत वर्तते. मेधा ऋषीच्या आश्रमामध्ये हा सुरथ नावाचा राजा आला. त्या स्थानाचं महात्म्य एवढं होतं जे ऋषीचे काय होतं, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. ज्याचं मन शुद्ध आहे त्या ठिकाणात आपण गेलो तर आपले मन शुद्ध होऊन जातं. ज्याच्या आश्रमामध्ये ज्यांचं पारंपरिक वैर आहे, अशी श्वापद, असे पशी, असे पशु, ते सुद्धा आपलं वैर विसरून त्या आश्रमामध्ये राहत होते. जन्मजात वैर असणारे कोण आहे, धेनू व्याघ्र, वाघ आणि गाय. जन्मजात वैर म्हणजे तो वाघ आला की गाईला खाणार. धेनू व्याघ्र एके ठाई वर्तती परी वैर नाही. एकाच ठिकाणी गाई पण चरतायत आणि वाघ पण आहे, पण त्याच्यामध्ये एके ठिकाणी चरून सुद्धा वैर नाही. वैर नाही. वर्तती परी वैर नाही. हंस कारणव पक्षी सर्व शब्द करते मधुरस्वर आहे. पुष्पे तुळशी बिल्व कमळा वेद घोष करते सकळ. मुनी शिष्य मिळवून केवळ मेधा ऋषते उपासते. सुरथ राजा तेथे येऊन साष्टांग कडून या नमन सांगता झाला वर्तमान. मेधा मुनीशी सर्व हे राजा आला, मुनींना नमस्कार केला आणि आपले सगळं दुःख ते ऋषींजवळ सांगितलं. मुनीने सत्कार करून राहाविला कृपनंदन परिचिंता क्रांताचे मना आश्रमे हिंडे सभोवता. मुनी राजाचा सत्कार केला आणि मुनीने राजाचा सत्कार केला. त्याला सांगितलं आश्रमामध्ये राहा, हळूहळू तुझं मन शांत होईल. मुनीने सत्कार करून राहिला कृपनंदना परिचिंता क्रांतासे मना आश्रमे हिंडे सभोवता. हार झाला चिंतातुर स्नेह व्यापिला अपार. वडिले पाळले माझे पुर हे शत्रूंनी घेतले. प्रधान माझा शत्रू असते, जो प्रधान माझा शूर असते. शत्रूने घेतला तो घेतला असते. राजस्त्रिया प्रजेची वस्ती कैसी राहिली कळेना. शूर असते माझा प्रधान, शत्रूस मिळाला जाऊन. आता भोग पावेल कोणा हे काही कळेना. राजा चिंताक्रांत झाले. मला विचार करतो, ज्या प्रधानावरती मी मनापासून प्रेम केलं, त्याला सत्ता दिली, तो शत्रूकडे गेला, वश झाला शत्रूला. आता माझा अत्यंत प्रिय हत्ती आहे, त्याच्याकडे कोण असू देणार. वडिलो वडील पाळले परम कष्टे संपादले. हे आधी शत्रूने घेतले. द्रव्यकोश सर्व हे वडिलांनी मी जे काही वडिलांनी कमवलं होतं, मी स्वतः कष्टाने कमवलं, ते सगळं द्रव्यकोश शत्रूंनी जिंकून घेतला आहे. आता पुन्हा जर सैन्य जमवावं म्हणायचं तर पुन्हा आपल्याकडे कोश काही नाही. सैन्य जमवायला पैसे पाहिजे. आता हे सगळं कसं करायचं अशा विचारात तो म्हणला, याचा विचार आपण उद्या करूया. कायेन वाचा मनसेंद्रिय वा
बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जगदम्बा माता के सप्तशृंगी माता की जय 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 रघु।